नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन भाग 135. श्री निसर्गदत्त महाराज काही चिंतनीय मुद्दे. एकदा एका साधकाने श्री निसर्गदत्त महाराज यांना असा प्रश्न केला की, साधक म्हणाला, आपण सध्या काय करीत असता? यावर महाराज म्हणाले, फक्त आणि फक्त बसून असतो. तुमच्याजवळ काही प्रश्न विचारण्याकरता असतील तर तुम्ही विचारू शकता, आणि काही प्रश्न विचारण्यासारखे नसतील आणि तुम्हाला जर कोणतेच प्रश्न सतावत नसतील तर ते खूप चांगलेच आहे. या आणि स्वस्थ बसा. मग आपण दोघे गप्पच राहू. पण निसर्गदत्त महाराज पुढे म्हणतात, पण मला असे वाटते, जर तुम्हाला कोणतेच प्रश्न सतावत नाहीत तर तुम्ही एका ठिकाणी स्वस्थ न बसता असे व्यर्थ भटकण्याचा तुमचा हेतू तरी काय? जर तुम्हाला कुठलाच प्रश्न सतावत नाही तर तुम्ही स्वस्थ न बसता असे भटकत राहण्याचा तुमचा हेतू तरी काय? यावर साधक म्हणाले, स्वरूप ज्ञान झाल्यावर स्वरूपाचा अनुभव टिकून राहतो काय? महाराज म्हणतात, अनुभव हा कशाचाही असो तो चंचलच असतो, म्हणूनच तो अनित्य पण असतो. पण ज्यामुळे हा अनुभव असा आहे आणि ज्यामुळे हा अनुभव चंचल आहे, हा अनुभव अनित्य आहे, हे जाणणे शक्य होते, ते नेहमी करताच नित्य व निश्चल असते. यावर साधक म्हणाला, मग आता यापुढे मी काय करावे बरे? महाराज म्हणतात, काहीच करू नका, हेच करा. हिमालयात जायला नको किंवा कोणत्या गुहेत बसायला नको. फक्त जिथे आहे तिथेच असा. शुद्ध असणेपणानेच असा. देह मनाशिवाय जे आहे तेच होऊन राहा. अशा अंशाने स्वरूप ज्ञान होते असे नाही. ते व्हायचे असले तर एकदमच होते, आणि एकदा झाले की परत जात नाही. मग तुम्हाला सर्व आपापल्या मूळ स्वरूपातच गोष्टी दिसतात. मुंबईचे मूळ स्वरूप म्हणजे दगड, विटा, माती, लोहा, लोखंड, लाकडाचा फापट पसारा आणि आधाराला खाली भूखंड असे मुंबईचे मूळ स्वरूप आहे का? शब्द खरेपणाचा भ्रम निर्माण करतात. फक्त व्यावहारिक सत्य बाळगा. बाकी सर्व सोडा. श्री सिद्धरामेश्वर महाराज मुंबई विषयी असेच सांगत असत. 1-2 ठिकाणी श्री निसर्गदत्त महाराजांनी याच प्रकारचे सांगितले आहे. सूर्य उगवला की वस्तू जशा आहेत तशा दिसतात. स्वरूप ज्ञानामुळे वस्तू मूळ स्वरूपात दिसू लागतात. पहिले भ्रम निर्माण करणारे कल्पित जीवन हे मागे टाकले जाते.
प्रगती ही साधन मार्गात आहे, पण आत्मज्ञान झाले तर ते एकदमच होते, असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. अर्थात हे आपण फक्त स्मरणात ठेवू. फळ पिकण्याची क्रिया हळूहळू होते, पण फळ पूर्ण पक्व होताच ते फळ खाली एकदम पडते, मग मात्र पुन्हा कधीच वर जात नाही. तसेच हे आहे. ही स्वरूप स्थिती म्हणजे जिथे आशा, वासना आणि भीती यांचा संपूर्ण अभाव असतो. हा असा अभाव होत नाही, याला कारण स्वतःला देह आकारा इतकेच माझे वैयक्तिक रूप आहे असा गैरसमज बाळगणे. हा असा अभाव होत नाही, याला कारण स्वतःला देह आकारा इतकेच हे माझे वैयक्तिक रूप आहे असा गैरसमज निरंतर बाळगणे होय. निखळलेल्या हाडाचा सांधा जोपर्यंत नीट बसत नाही तोपर्यंतच तो सारखा दुखत राहतो, पण एकदा का तो सांधा योग्य ठिकाणी जोडल्या गेला, योग्य ठिकाणी बसला की मग मात्र दुखणे अति गायबच होते, मग मात्र दुखणे हे संपते. त्याप्रमाणे चिंता, आशा, भीती हे सर्व निखळलेले सांधे आहेत. त्यांनी त्यांची योग्य जागा दाखविली पाहिजे. त्यांना त्यांची योग्य जागा दाखविली पाहिजे. साधक म्हणाला, ही अशी तुम्ही म्हणता तशी सहज स्थिती प्राप्त होण्यासाठी काय करावे, कोणती साधना करावी? महाराज यावर म्हणतात, मी आहे, मी शुद्ध असणेपणाने आहे, या निव्वळ ज्ञानाला धरून ठेवा. याबद्दल तर कुणालाच काही शंका नाही ना. इथे पुराण नको, ग्रंथ नको, काही नको, याला पुरावा सुद्धा नको. आपले शुद्ध असणेपणच व्हा, म्हणजे ते आपण आहोतच, ते आपण मुळात आहोतच. परंतु इकडे आपले लक्ष नाही, म्हणून इकडेच फक्त लक्ष ठेवा. दुसरी अजून कोणती साधना तुम्हाला हवी आहे? दुसरी अजून कोणती सोपी साधना तुम्हाला हवी आहे? सकाळी झोपेतून उठताच अजून पूर्ण तुम्ही जागे झाले नाही आणि अजून तुमची झोप पण पूर्ण झाली नाही, असा जो संधिकाल असतो, असा संधिकाल जागे होताना जो असतो तो आपणच आपल्यासाठी शोधा. असा संधिकाल जागे होताना जो असतो तो आपण आपल्यासाठी शोधा. दुसरा ब्रह्मदेव सुद्धा तुमच्यासाठी ती जागा, तो संधिकाल शोधू शकणार नाही, हे लक्षात ठेवा. तिथेच जग उदयाला येण्या अगोदर ते जे ताजेतवाने पण असते ते अंगात मुरू द्या. यावेळी एकदम बरे वाटते, मोकळे मोकळे वाटते. पण असे बरे व मोकळे मोकळे का वाटते, तर त्यावेळी आपण स्वरूप दर्शन स्थितीत असतो. कारण त्यावेळी आपण स्वरूप स्थितीत असतो. आपण आणि स्वरूप स्थिती असे कधीच द्वैत नसते. आपण आणि स्वरूप स्थिती असे कधीच द्वैत नसते. आपण परिपूर्ण, आपण एक संघ असे असतो. कुठलीच तिथे भेदात्मक प्रतीती नसते. ही स्थिती का आली व कशाने आली हे तुम्हालाही कळणार नाही. तुम्ही या स्थितीचे वर्णन पण करू शकणार नाही. कारण वर्णन करू जाल तर 1-2 पायऱ्या तुम्हाला खाली उतराव्या लागतील व मुळात वर्णन करायची गरजच काय? मुळात वर्णन करायची गरजच काय? त्याला शब्दरूप देण्याने त्याची असंगता मात्र दूषित होते. त्याला शब्दरूप देण्याने त्याची असंगता मात्र दूषित होते.
वर्णन किंवा लेखन हे दुसऱ्या करताच करण्यात येते. वर्णन किंवा लेखन हे दुसऱ्या करताच करण्यात येते. पण ते किती आणि किती वेळ करत बसणार? आणि शेवटी जे तुम्ही वर्णन करता ते ऐकणाऱ्याच्या किंवा वाचणाऱ्याच्या मनात तसेच्या तसे उमटणार याबद्दल खात्री काय? ही अजून एक वेगळीच समस्या. कारण ज्याच्याजवळ विविध रंगाचे आकाराचे अगोदरच डोळ्यांवर चष्मे घातले आहेत त्याला काय करणार असो. म्हणून हे निसर्गदत्त महाराज यांच्या शब्दात असे की हे दुसऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करू नका. निसर्गदत्त महाराज यांच्याच शब्दात सांगायचे तर हे दुसऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही तर ते सांगू शकलात तर तुमची स्थिती अन्यथा आहे, वस्तुस्थिती नाही असे ओळखा. तुम्ही जर ते सांगू शकलात तर ती तुमची स्थिती ही अन्यथा आहे, ती वस्तुस्थिती नाही, एक पायरी खालची आहे हे ओळखा. म्हणून गप्प रहा आणि स्वरूप ज्ञान जीवनात कसे कार्यवाही होऊन कसे प्रतीत होऊ लागले आहे याचेच निरीक्षण करा. फक्त बसा. गत जीवनाशी हे ताडून पाहताच आता आपण अगदी वेगळ्या स्थितीत निश्चित आहोत हे तुम्हालाच कळेल. याविषयी तुम्हाला कुणाला काहीच बोलाने किंवा लेखनाने काहीच सांगता येणार नाही. याविषयी तुम्हाला कुणाला काहीच बोलाने किंवा लेखनाने काहीच सांगता येणार नाही. तुम्ही तुमची स्वरूप स्थिती ओळखाल इतकेच होईल. निसर्गदत्त महाराज म्हणतात, सध्या काय होते आहे, एक काल्पनिक साचा ठरवून तसे आधीच ठरवून, एक काल्पनिक साचा ठरवून म्हणजे तसेच आधीच ठरवून त्यानुसार जीवन घडविण्याचा प्रयत्न हा केवळ वेळ वाया घालवण्याचाच प्रकार आहे. बहुतेक जण हाच मार्ग अवलंबतात. असो, म्हणून निसर्गदत्त महाराज म्हणतात, भूत आणि भविष्य वर्ज करून निव्वळ असा. भूत आणि भविष्य वर्ज करून निव्वळ असा. याला संदर्भ आहे सुखसंवाद ग्रंथ भाग 3 प्रकरण 69 पान 59. असो. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, कल्पित अहम किंवा कल्पित स्व हा अर्थात क्षणभंगूरच असतो. पण या अस्थिर क्षणभंगूर अहमला मात्र अखंड सातत्य हवे असते. पण या अस्थिर क्षणभंगूर अहमला मात्र अखंड सातत्य हवे असते. तो सातत्याच्या स्थिर पार्श्वभूमीची अपेक्षा नेहमीच करत असतो. झोपेतून तुम्ही जागे कसे होता व जागेतून तुम्ही तुमच्या नकळत कसे झोपता, जागे होण्याचा आठव आणि झोपी जाण्याचा विसर या परिवर्तनाच्या पार्श्वभूमीवर निश्चित एक स्थिर घटक आहे. निश्चित एक स्थिर घटक आहे. तुम्ही जर स्वतःकडे बारकाईने पाहिले तर तुमच्या नेहमीच्या जाणीवेतही अनेकदा असे खंड खंड पडलेले दिसतात. या जाणीवीच्या फटीत काय असेल बरे? या जाणीवीच्या फटीत काय असेल बरे? तर तेथेही स्थिर घटकच असतो. इथेच स्वरूप आहे, इथेच स्वस्वरूप आहे. इथेच आठव आणि विसर हे दोन भाग मुळीच नसतात. इथे सर्व एकच आहे, इथे सर्व एकच असतात. साधकाचा प्रश्न. साधना चांगली होईल असे स्थान तुम्ही मला एखादे सुचवाल काय? साधना चांगले होईल असे एखादे स्थान तुम्ही मला सुचवाल का? ज्ञानेश्वरीमध्ये आहे बघा 6वा अध्यायात. परी आवश्यक पांडवा ऐसा ठाओ जोडावा, तेथ निगुडमठ व्हावा
का शिवालय. परी आवश्यक पांडवा, ऐसा ठाव जोडावा, तेथ निगूढ मठ व्हावा का शिवालय. ही ओळी सहज ज्ञानेश्वराची आठवली असो. तर यावर महाराज म्हणाले, तुमच्या आत ते स्थान आहे, तुमच्या आतच ते स्थान आहे. तेथे बाह्य जगाचा अडथळा नाही आणि बाह्य जगाचा उपयोग पण नाही. अडथळा नाही हे लवकर पटते, पण उपयोग नाही हे लवकर पटत नाही. हे मात्र पटण्यास अतिशय जड जाते. कुठलाही बाह्य पंथ, कुठलीही कर्मकांडे ही अजिबात कामाचे नाहीत. घडत राहिलेल्या प्रत्येक घटनेच्या आत, घडत राहिलेल्या प्रत्येक घटनेचा आत म्हणजे आपल्या आत काय परिणाम होतो याचे जाणीवपूर्वक निरीक्षण करा. याचे जाणीवपूर्वक निरीक्षण करा. चालू क्षणावरच लक्ष केंद्रित करा. जिथे असाल तिथे स्वस्थ असा. जिथे असाल तिथे स्वस्थ असा आणि अर्थात फुरसतीच्या वेळी किंवा अगदी वेळ काढून फक्त असा आणि फक्त बसा. बाह्य काही वर्षातच तुमचे भारतातील वास्तव्य तुम्हाला हे एखाद्या स्वप्नासारखे वाटेल. त्यावेळी तुम्ही मात्र वेगळ्याच नवीन स्वप्नात असे वावरत असाल की जे काही काळानंतर तुम्हाला परत स्वप्नवतच वाटणार. म्हणून लक्षात घ्या की तुम्ही म्हणजे तुमचे शुद्ध असणे पण एका स्वप्नातून दुसऱ्या स्वप्नात भटकत फिरत नाही. तुमचे शुद्ध असणे पण एका स्वप्नातून दुसऱ्या स्वप्नात भटकत फिरत नाही, तर एकामागून एक असे एक स्वप्न तुमच्या पुढून सरकत पुढे जात राहतात. तुम्ही मात्र स्थिर राहता, अचल राहता. बाह्य प्रसंग केवढाही मोठा विकट असो, तो तुमच्यावर म्हणजे तुमच्या आहेपणावर थोडाही परिणाम करू शकत नाही. बाह्य प्रसंग कितीही मोठा असो, कितीही भीषण असो, कितीही विकट असो, तो मात्र तुमच्या आहेपणावर थोडाही परिणाम करू शकणार नाही. आत्मशोधाकरता एकही पाऊल पुढे टाकण्याची गरज नाही. आत्मशोधाकरता एकही पाऊल पुढे टाकण्याची गरज नाही, कारण तुम्हीच तर ते आहात. तुम्हीच तर ते इनबिल्ट आहात. एका साधकाने प्रश्न विचारला. साधक म्हणतो, मी रमणाश्रमामध्ये म्हणजे तिरुवण्णमलईला तामिळनाडूमध्ये जे आहे, मी रमणाश्रमामध्ये राहून आलो. मी एक विचारू का? रमण महर्षी बद्दल आपले काय मत आहे बरे? रमण महर्षी बद्दल आपले काय मत आहे? यावर महाराज म्हणाले, आम्ही दोघेही एकाच सनातन स्थितीत आहोत. मी स्वतः पूर्ण असल्यामुळे मला दुसऱ्याच्या ठिकाणचे पूर्णत्व पाहण्याची काही अडचण येत नाही. मी स्वतःच पूर्ण असल्यामुळे मला दुसऱ्याच्या ठिकाणचे पूर्णत्व पाहण्याची काहीच अडचण येत नाही. मी पूर्णत्व पाहू शकतो. तुम्ही स्वतःला रंगरूप आकार व नाम इत्यादीच्या ओळखीने ओळखता, म्हणून तुम्ही पण इतरांना तसेच रंगरूप आकार आणि नाम याचप्रमाणे ओळखता. यावर साधक म्हणाला, रमण महर्षीची व तुमची जर भेट झाली असती तर काय घडले असते? यावर श्री महाराज म्हणाले, अहो, आम्हाला अपार समाधान भेटले असते, आम्हाला अपार आनंद झाला असता. कदाचित आम्ही एकमेकांशी काहीतरी बोललो पण असतो. साधक म्हणाला, तुम्ही मुक्त पुरुष आहात हे त्यांनी ओळखले असते काय? यावर महाराज म्हणाले, अगदी निश्चित.
एक माणूस दुसऱ्या माणसाला सहजपणे ओळखतो, तसे एक ज्ञानी त्याच्यासारख्या दुसऱ्या ज्ञानाला निश्चितपणे ओळखतो. इथे एक गमतीची गोष्ट आहे जरा. श्री परमहंस रामकृष्ण आपल्या वचनामृतामध्ये एका ठिकाणी म्हणतात, एका गांजकस माणसाला एखादा दुसरा ओळखीचा गांजकस दुरून जरी त्याच्याकडे येत असलेला दिसला तरी तो त्याला ताबडतोब ओळखतो आणि मग त्याला अपार असा आनंद होतो. नमस्कार.